नमस्कार मित्रांनो, माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमचं मनपूर्वक स्वागत आहे। सरकारी कर्मचाऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची आणि मोठी बातमी समोर आली आहे। डीए म्हणजे महागाई भत्ता कधी मिळणार, किती फरक पडणार आहे पगारात आणि कुणाला किती थकबाकी मिळणार आहे याची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये मिळणार आहे, म्हणून शेवटपर्यंत नक्की पहा। जर तुम्ही अजूनही आमच्या चॅनलला सबस्क्राइब केले नसेल तर आत्ताच सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका, कारण अशाच महत्त्वपूर्ण व्हिडिओसाठी आम्ही दररोज तुमच्यासाठी नवीन काहीतरी घेऊन येतो। 28 मार्च 2025 रोजी केंद्र सरकारकडून मोठी घोषणा करण्यात आली। महागाई भत्ता आणि महागाई मदत यामध्ये 2% वाढ जाहीर झाली आहे। ही घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आली। ही वाढ 1 जानेवारी 2025 पासून लागू होणार आहे, त्यामुळे 1 कोटीहून अधिक सरकारी कर्मचारी आणि निवृत्ती वेतनधारक यांना थेट लाभ भेटणार आहे। विशेष म्हणजे ज्यावेळी डीए वाढीची घोषणा उशिरा झाली आहे, सरकारने सहसा होळी किंवा दिवाळीपूर्वी ही घोषणा करायची परंपरा होती, पण यंदा ही घोषणा मार्च अखेरीस आली, त्यामुळे आता एप्रिलच्या पगारात वाढलेला डीए लागू होईल आणि जानेवारी ते मार्च 2025 या तिन्ही महिन्याचा थकबाकी एकरकमी दिला जाईल। मात्र यावेळी फक्त 2% वाढ जाहीर केली आहे। कर्मचाऱ्यांमध्ये नाराजीची सूर आहेत। ही वाढ गेल्या 7 वर्षात सर्वात कमी आहे। आता हे डीए 55% पोहोचला आहे। पगार आणि थकबाकीचा अंदाज 7व्या वेतन आयोगानुसार किमान मूलभूत वेतन 18,000 असलेल्या कर्मचाऱ्यांना दरमहा 360 रुपयाचा फायदा होईल। त्यामुळे जानेवारी ते मार्च 2025 या महिन्यातील 1,080 रुपयाची थकबाकी मिळेल। पेन्शनधारकांना किमान 9,000 पेन्शन असल्यास 540 थकबाकी एप्रिलमध्ये मिळणार आहे। 16 जानेवारी 2025 रोजी सरकार 8व्या वेतन आयोगाची घोषणा केली। त्याचा शिफारस 1 जानेवारी 2026 पासून लागू होणार आहे। त्यामुळे आता यंदाच्या दिवाळीत ऑक्टोबर ते नोव्हेंबर 2025 जाहीर होणारी डीए वाढ ही 7व्या वेतन आयोगातील शेवटची वाढ असेल, असे सूत्राकडून मिळालेल्या माहितीनुसार सरकार लवकरच 8व्या वेतन आयोगाची समिती औपचारिक स्थापना करणार आहे आणि पुढील 15 ते 18 महिन्यात समिती अहवाल सादर करेल। त्यामुळे आता सर्वांचे लक्ष या आयोगाच्या शिफारशीकडे लागले आहे, जे केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांसाठी एक मोठा बदल घडवून आणू शकतात। तर मित्रांनो, ही होती सविस्तर माहिती डीए वाढ आणि थकबाकीबाबत। तुमचे मत, ही वाढ पुरेशी आहे का, कमेंटमध्ये नक्की कळवा आणि अशाच महत्त्वाच्या अपडेट्ससाठी चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। तुमचा एक लाईक आणि शेअर आमचं खूप मोठं प्रोत्साहन आहे। पुन्हा भेटू एक नवीन माहितीनुसार व्हिडिओसह। तोपर्यंत धन्यवाद। जय महाराष्ट्र।